मोदी सरकारचा या 5 वर्षातला शेवटला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये फार शेतकऱ्यांना काही मिळालं नसल्याच्या भावना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या आहेत। आपण सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी संपूर्ण हे शेतकरी आहेत ज्यांनी आपला शेतमाल विकण्यासाठी आणलेला आहे। त्यांना काय वाटतं बजेटवर, आज जे मोदी सरकारनं जे बजेट मांडलं शेवटचं या 5 वर्षातलं, त्या बजेटवर त्यांच्या काय प्रतिक्रिया, त्यांच्या काय भावना हे आपण जाणून घेऊयात। संपूर्ण शेतकरी आहेत, शेतमाल विकायला आले होते। तर आज बजेट जाहीर झालेलं आहे शेवटलं, काय सांगणार आहे बजेट, तुम्ही ऐकलं काय आणि काय वाटतंय बजेटवर तुम्हाला? या बजेटमध्ये सरकारनं कास्तकारांसाठी काहीच केलेलं नाही आहे आणि पूर्वीपासून जे सोयाबीनचे भाव होते 2-3 वर्षापासून ते त्याबरोबरीनं आजही तेच भाव चालू आहे। सर्व प्रकारच्या महागाई वाढलेल्या आहेत आणि कोणत्याच प्रकारच्या कापसाले म्हणा तर सोयाबीनला म्हणा किंवा तुरीले म्हणा काही भाव देत नाही आहे आणि यावर्षी दुष्काळामुळे खूप गंभीर समस्या झालेली आहे। एकरी 1, एकरी 2 तुरीचा उतारा येऊन राहिलेला आहे। सोयाबीनमध्ये एकरी 2-3चा ॲव्हरेज बसलेला आहे। याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं कास्तकारांना काहीच परवडणार नाही आहे आणि हे कसा निवडणुकीच्या तोंडावर असे बजेट करणं काही मजेची गोष्ट नाही आहे। अशी परिस्थिती याच्यामध्ये झालेली आहे। कास्तकार खूप बिकट परिस्थितीने सापडला आहे यावेळेस, त्याचं कोणीच वाली नाही आहे। शेतकऱ्यांना आशा होती की कुठेतरी मदत जाहीर करणार शेतकऱ्यांसाठी, ठोस 6,000 रुपये वर्षाची मिळतील, त्यामध्ये काहीतरी वाढ करतील सरकार असं वाटत होतं, परंतु तसं काही झालं नाही। नाही, कोणत्याच प्रकारची वाढ झालेली नाही अजून आणि काहीच कास्तकारांना मिळून झालं नाही। फक्त हे असे उडाउडीच्या गोष्टी चालू आहेत, बाकी दुसरं काही नाही आहे। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत। दादा मला सांगा, काय वाटते आज बजेट जाहीर झालेलं आहे, समाधानी आहेत का तुम्ही? शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण शेतकऱ्यासाठी हे सरकार काहीच करून राहिलं नाही। आज सोयाबीनच्या मालाला काहीच भाव नाही आहे। आज हे सोयाबीन 10,000 पर्यंत गेलं होतं, पण आज 4,000 रुपये सोयाबीन आहे। तुम्ही जगाचा पोशिंदा म्हणता शेतकऱ्याला, पण शेतकऱ्याची तुम्हाला काहीच कदर नाही आहे ह्या सरकारले। आता काय बोला आम्ही, खर्चही निघत नाही म्हटलं। अयोध्येला नेणार म्हणते सरकार लोकांना। अरे ते अयोध्या राम मंदिर आता बांधलं, तुम्ही देवाचं काम आहे ठीक आहे, पण तुम्ही शेतकऱ्यावर लक्ष देणार थोडी। देवच आहे ना बाबा, तो जगन तर सगळे जगन, तो पिकन तर तुम्ही खान, नाही तर तुम्ही काय खान, गोटे माती। मंदिरं बांधून, विमानतळ बांधून आणि मंदिरं बांधून तर काही हे होणार नाही ना। जगाचा पोशिंदा शेतकरी आहे, त्याच्याकडे पहिले लक्ष पाहिजे ना, नंतर बाकी ह्या गोष्टी होतच राहतील। नक्कीच आपल्यासोबत आणखी काही शेतकरी, दादा काय सांगणार, आज बजेट जाहीर झालं, समाधानी आहे का तुम्ही? नाही, त्या बजेटसाठी आम्ही काहीच समाधानी नाही झाला, कारण की शेतकरी मरून राहिला, त्याचा अर्थ कोणाला समजूनच नाही राहिला। शेतकरी एका दाण्यासाठी वावरांची राबते, पण हे कुणाला दिसत नाही। यांचे बजेट आणि सरतच नाही आणि जे शेतकऱ्यासाठी बजेट काढूच नाही शकत हे लोक। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, काय सांगणार दादा, समाधानी आहेत का आजचं बजेट जाहीर झालेलं आहे? शेतकऱ्याला हा भाव परवडत नाही आहे। खताचे भाव आसमानाला टेकलेले आहे। शेतकऱ्याचा माल मिट्टी मोल चाललेला आहे। गव्हर्नमेंटने याच्या इकडे लक्ष न देता एअरपोर्ट बनत आहे। ग्रामीण भागात एसटी नाही मुलांना शाळेत जायला आणि कास्तकाराचा मुलगा असाच मरत आहे। तर हे गव्हर्नमेंटची धोरणं व्यवस्थित नाही आहे। गव्हर्नमेंटनं कमसे कम कास्तकाराच्या इकडे लक्ष द्यायला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे। खतावर देखील जीएसटी आहे, खतावर जीएसटी आहे, कास्तकाराला सगळ्याच ह्याच्यावर जीएसटी आहे आणि कास्तकाराच्या मालावर काहीच नाही मुनाफा। आम्हाला यावर्षी तर नुकसान भरपाई पण नाही मिळाली आहे। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहे, काय सांगणार, काय वाटतं आजचं बजेट जाहीर झालेलं आहे? समाधानकारक काहीही नाही आहे साहेब। आजचं जे बजेट आहे ते या बजेटच्या नुसार जर कधी ऐकतो म्हटलं तर काही नाही। शेतकरी जो बळीराजा नाही आहे, ह्या बळीराजा झालेला आहे। त्यासाठी शेतकऱ्याच्या विषयावर कोणी काही बोलूच शकत नाही। समाधानकारक म्हणून काही दिसत नाही कुठेही। नक्कीच तर हे संपूर्ण शेतकऱ्यांच्या भावना होत्या। तर लोकांना विमानतळाची गरज नाही, तर ग्रामीण भागामधील एसटी डेपो सुधारलेले पाहिजे, एसटीची व्यवस्था केली पाहिजे असं देखील शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे। सोबतच शेतमालाचे भाव वाढले पाहिजे, या संदर्भात सरकारचं कुठलंच या बजेटच्या माध्यमातून धोरण नसल्याचं देखील जे आहे ते शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।